थॉम्सन आणि लेविस हे असं म्हणतात की लोकसंख्याशास्त्राचा जो अभ्यासक आहे या अभ्यासकाला लोकसंख्याचं आकारमान, ओके, त्याची रचना, त्याचं बदलणारं स्वरूप जे आहे त्याच्यामध्ये किंवा त्याचं जे विभाजन झालेलं आहे आणि त्या विभाजनामुळे त्याचं बदलणारं जे स्वरूप आहे किंवा त्या बदलांच्या पाठीमागची जी कारणं आहे याच्यामध्ये रस असतो. ओके, म्हणजे बघा, एकतर तुमचं आकारमान, लोकसंख्येचं आकारमान, त्याची रचना कशी आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, ते विभाजित कसे झालेले आहेत, विभाजन झाल्यानंतर त्याचं डे बाय डे म्हणजे काळानुसार त्याचा कशा पद्धतीचा बदल होत आहे, मग या बदलांच्या पाठीमागचे असणारे रिझन्स कोणते आहेत. बरं, मग ही रिझन का शोधायची, तर कुठे ना कुठे शेवटी मानवाचा जो सहसंबंध येतो तो कल्याणाशी येतो, मानवी कल्याणाशी येतो संबंध. म्हणून या लोकसंख्याशास्त्राचे अभ्यासक जे आहेत, जेव्हा डेमोग्राफी आणि पर्यावरण यांचा विचार करत असतात तेव्हा थॉमस लेविस यांनी असं म्हटलेलं आहे, कुठेतरी याचा संदर्भ या सगळ्याच गोष्टीचा, ही रचना, आकारमान, त्याचं विभाजन आहे, ह्या ज्या बाबी आहेत आणि ह्या ज्या काळानुसार त्या बदलत आहेत, तर त्याचा जो इफेक्ट आहे, त्याची जी कारणं आहे, कॉज आहे, ते आपण समजून जेव्हा घेत असतो तेव्हा त्यांचा सहसंबंध हा मानवीय कल्याणाशी जेव्हा येतो किंवा त्या संदर्भात येतो तेव्हा डेमोग्राफिक बाबींचा जो आहे इकॉनॉमिक्स, तो अभ्यास आपण करतो. आणि त्याच्यानंतर काय होतं माहिती आहे का, की आपण जरी ही डेमोग्राफिक ही जी डेफिनेशन आहे किंवा हा जो वर्ड आहे, हा ग्रीक वर्ड जो आहे, तर त्याची जी तुम्ही विभाजन बघितलेलं आहे की डेमोग्राफीची जर आपण बघितली तर डोमस या शब्दाचा अर्थच लोक आणि ग्राफी असं जर आपण म्हटलंय तर ती लिखाण किंवा त्या संदर्भात नोंदी किंवा त्याची माहिती काढणे, लोकांच्या संदर्भात असणारी माहिती काढणे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की डेमोग्राफिक किंवा लोकसंख्याशास्त्राचा जेव्हा अभ्यास येतो तेव्हा त्याची जी चलं आहेत, आता ही चलं कुठली म्हणजे हे बदल कुठले किंवा काय, तर कसे